घरात किंवा हॉटेल्समध्ये काचेच्या टँकमध्ये असलेले रंगबिरंगी मासे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात। फिश टँकमधल्या या शोभिवंत देखण्या माशांनाही मोठी मागणी आहे। हेच लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी इथल्या संतोष सावंत यांनी शोभिवंत मत्स्यपालन करण्याचा निर्णय घेतला। शेती करत असतानाच अगदी सहज करता येण्यासारखा हा व्यवसाय आहे। महिन्याकाठी शोभिवंत मत्स्यपालनातून 15 ते 20 हजार रुपयांचं उत्पन्न मिळतंय। संतोष सावंत यांनी 2 वर्षांपूर्वी काचेची टँक आणून प्रायोगिक तत्वावर काही मासे आणले। स्थानिक बाजारात त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला। यावेळी शोभेच्या माशांना चांगली मागणी आहे हे त्यांच्या लक्षात आलं। हा व्यवसाय वाढवायचा त्यांनी ठरवलं। त्यासाठी त्यांनी 10 बाय 6 फूट आकाराचे सिमेंटचे 10 टँक आणले। तसंच 36 बाय 4 फूट आकाराचे 8 टँक तयार केले। त्यानंतर कुडाळ आणि गोव्याहून माशांची पिल्लं आणली। फ्लॅटी 4-5 प्रकारचे गप्पी मासे, गोल्डफिश, मिकी माऊस, स्ट्रेजलिना यासारखे मासे पाळण्यात येतात। सुरुवातीला माझ्याकडे छोटेसे मी 6 ग्लास टँक घेतले। घरामध्ये आम्ही प्रोजेक्ट चालू केला। सुरुवातीला एक लोखंडी स्टँड बांधून घेतला। त्याच्यावरती 6 काचेचे टँक ठेवले आणि मी हा प्रोजेक्ट स्वतःच्या आधी घरी केला 1 वर्षभर। हा प्रोजेक्ट चालू करण्याच्या आधी त्यात मला बरं वाटलं की चला आपण काहीतरी करू शकतो आणि माशांना मागणी पण छान होती। आणि आजूबाजूला लोकल मार्केटला मी सुरुवातीला जो माशांचा चालू केला त्यावेळी लोकांची प्रतिसाद चांगला होता की मला हा मासा पाहिजे, मला तुम्ही देऊ शकाल का। असं असताना मी म्हटलं की मी हे छोटं करण्यापेक्षा मोठं का नाही करू शकणार। तर मी हा मोठा प्रोजेक्ट चालू केला। आता त्यामध्ये सिमेंट टँक बांधले तर मोठे 10 बाय 6चे असे 10 टँक आहेत, मोठे सिमेंट टँक, आणि छोटे 6 बाय 4चे असे 8 टँक आहेत। प्लस माझ्याकडे लोखंडी रॅकवरती मी हे ठेवतो ग्लास टँक। ते टोटल एक 36 टँक आहेत। लावीबरणमध्ये माझ्याकडे प्लेटी आहे, स्ट्रांजलिन आहे, गप्पीचे 4-5 व्हरायटी आहेत। आणखीन एंजल मी करतो, एंजल पण चांगला आमच्याकडे होतो। एंजलचे आहेत। गोल्डफिश जवळजवळ तो एक चांगला होतो। गोल्डफिशच्या माझ्या 1-2 व्हरायटी आहेत। एंजलच्या 2-3 आहेत, गप्पीच्या 2-3, मिकी माऊस आहे, ज्यामध्ये प्लेटी आहे, ट्रांजलिन, असे 10-12 प्रकारच्या मी व्हरायटी करतो आणि त्या माझ्याकडे छान होत आहेत। माशांसाठी जे खाद्य आहे ते खाद्य आम्ही सध्या मार्केटवर जे अवेलेबल आहे छोटंसं फीड येतं कोळंबी खाद्य म्हणून, आणि आम्ही कसं आता ग्रीन फूड घरच्या घरी आपण खाद्यही बनवू शकतो। जोहोला, अंडी आणि प्लस पालक हे मिक्स करून आपण एका ग्राइंडरमध्ये जर वाटलं आणि ते कुकरमध्ये 3 ते 4 शिट्या काढल्या तर ते चांगल्या वड्या होऊ शकतात। त्या वड्या आपण फ्रीजरमध्ये ठेवायच्या आणि त्याच्यात थोडासा तुकडे करून माशांना खाद्य घातलं तर माशांचा कलर हा छान येतो आणि मासे त्यांची ग्रोथ ही चांगली होते। आणि त्याला एक पूरक दुसरं खाद्य म्हणून आम्ही सध्या ते मार्केटमध्ये येणारं कोळंबी खाद्य वापरतो। आणि दुसरं त्यानं एक आम्ही सध्या बाजूला माझ्या एका पॉन्डमध्ये मी डॅफनिया केला आहे। तो डॅफनियाही आम्ही देऊ शकतो। बाजारात या शोभेच्या माशांसाठी खाद्य उपलब्ध असतं, मात्र बऱ्याचदा त्यावर खर्च खूप होतो। त्यामुळे संतोष सावंत यांनी घरच्या घरी काही प्रमाणात खाद्य तयार केलं। घरी तयार केलेलं ग्रीन फूड दिल्याने माशांची वाढ चांगली झाली, खर्चही कमी झाला। या व्यवसायासाठी सावंत यांना एकूण 3 लाख रुपयांचा खर्च आला। माशांच्या विक्रीतून 5 हजारांचा खर्च वजा जाता जवळपास 15 ते 20 हजारांचं उत्पन्न मिळतं। माशांची विक्री सिंधुदुर्ग, मुंबई, कोल्हापूर आणि रत्नागिरी इथं करण्यात येते। अशामध्ये मी जो प्रोजेक्ट चालू केला तेव्हा मला जवळजवळ 3 ते 3.5 लाख खर्च आला। त्यासाठी मी इकडून तिकडून पैसे जमा करून हा प्रोजेक्ट चालू केला। हा मत्स्यपालन प्रकल्प शेतीला जोडून करू शकतो आपण। त्यामध्ये आपण हा मत्स्यपालन प्रकल्प करायचा असेल तर आपल्याला जास्त वेळ देण्याची गरज भासत नाही। आपण सकाळी 1-2 तास काम करू शकतो, प्लस संध्याकाळी 2 तास काम करू शकतो। मला त्याच्यासाठी वेगळा वेळ देण्याची गरज नसते। तुम्ही सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास काम करू शकता। शेतीबरोबर तुम्हाला जे उत्पन्न भेटेल त्यात ते तुमचं घरचं भागू शकतं। पण हे जो माशांचा प्रकल्प तुम्ही केलात तर त्यामधून जे 4 पैसे भेटतात त्यातून तुम्ही मुलांचं शिक्षण, बाकीचा खर्च आरामशीर करू शकता। मला सुरुवातीला वाटलं की माझा हा प्रोजेक्ट व्यवस्थित होईल का, त्यामध्ये लॉस तर नाही ना, पण नाही, आता मला तसं वाटत नाही आहे की ह्यामध्ये मी छान असं मेंटेन केलं आहे सध्या आणि माझं एक कुटुंब मी यावरती पोसू शकतो। मला दर महिन्याला एक
15 ते 20 हजार मी मेहनत केली. मी माझी पत्नी आहे ते आम्ही दोघं जण मिळून मेहनत करतो. पाणी उपलब्ध असल्यास घरच्या घरी सिमेंटचे टँक बांधून किंवा काचेचे टँक आणून शोभेचे मासे पाळता येतात. शोभिवंत मत्स्यपालन हा एक शेतीला चांगला जोडधंदा आहे. या व्यवसायासाठी फारसा वेळ द्यावा लागत नाही. दिवसातले 2 तास पुरेसे असतात. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या व्यवसायाकडे वळणं गरजेचं आहे. दीपक भागवत, साम टीव्ही, सिंधुदुर्ग.